हॅलो, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. मी नीलिमा पाटील, बुलढाणा जिल्हा. हा हा, बोला ना ताई. इथून बोलत आहे. मला अनुभव शेअर करायचा आहे. हा 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 हा, बोला ताई. अनुभव म्हणजे मी म्हणजे तुमच्या इच्यातूनच स्वामी सेवेत आली. अनुभव ऐकून रोज अनुभव ऐकत होते. अच्छा अच्छा. हा 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 हा. त्याच्यामध्ये 2-3 वर्षापासून स्वामी सेवेत अशी आली हा हा हा. की मुलीचा प्रॉब्लेम होता. मुलीला खूप त्रास होत होता. अच्छा. हा हा. कसला हा, त्रास? म्हणजे घरचा सासरचा अरे नवऱ्याचा. अरे अरे. हा हा हा. हा, मुलगी असते युके मध्ये. अच्छा. आणि हो, जावई पण युके मध्ये, मुलगी इंजिनियर वगैरे. मग त्रास काय तर जावयांचा होता? हो हो, हा खूप हा हा. त्रास व्हायचा. म्हणजे घरचे ब्रेन वॉश करायचे आणि त्रास तिला खूप चालूच होता. अरे आज अरे. जे लग्न झालं तेव्हापासूनच, आता 11 वर्ष झाली तिच्या लग्नाला. बघा. हा 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 हा. हा, तर आज सुधरल, उद्या सुधरल. रोज अरे म्हणजे आपल्या इकडली रात्र म्हणजे ती तरला दिवस. रात्री 1 वाजता आम्हाला फोन आला की समजलं की काही ना काही झालं. मुलगी अरे रोज अरे. रडायची. म्हणजे असे परेशान होऊन गेलो आम्ही. मग आई तिला ग. समजावून सांगून सांगून आणि मुलगीचं एम फर्स्ट इयर झालं, सेकंड इयरला लग्न झालं. पूर्ण म्हणजे हे झालं नव्हतं. हा 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 सेकंड इयर हा राहिलं, त्याला बुवा चांगलं स्थळ आलं, मुलगा धार्मिक आहे वगैरे सर्व. हा हा हा. असं असं म्हणून आम्ही ते लग्न तिचं केलं. हम्म. सर्व इच्छेनुसार, मुलाच्याही पसंतीनुसार, मुलीच्याही पसंतीनुसार अरेंज मॅरेज. लव बघ. नाही, काही नाही, खायचं नाही. हा 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 हा. मग आम्ही तिला खूप म्हणजे मग काय सांगता, रात्रीची झोप म्हणजे आम्हालाही झोप येत नव्हती. रात्र तिच्याशी रडण्यात जात. आम्हालाही म्हणजे खूपच त्रास होत होता. आई ग. आणि तिला कसं तरी समजावून सांगत होतं की जाऊ दे बाई, तुला एकदाचा जॉबचं बघ, जॉब लागला हा की होऊन जाईल. हा आणि हा कसं हा. म्हटलं सोनू, निकेत आहे तिचं ना, आता म्हटलं कसं की बाई दिवस झाल्यानंतर मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन, चांगलं ठिकाण भेटणं मुश्किल असते हा, वगैरे. बरोबर की आहे. आम्ही तिला खूप समजावून सांगतो, जाऊ दे बाई, तुला जॉब लागला की दिवस निघून जातील. हा हा. जॉबही लागला तरी तिचं तेच चालू. अरे. कोणाला कोणाकडनं भांडणं. मग असं करून करून तिला काही दिवसांनी ती जाऊ दे बाई, मूलबाळ झालं ना की हम्म. फरक पडेल अजून. हा मग हा मुलगाही झाला तिला हा काही हा दिवसांनी. हा. मुलगा झाला, मग पुन्हा त्यांचं तेच चालू. इथं आली की इथंही लोक घरचे म्हणजे सासू नणंद वगैरे म्हणजे सांगून हे करून ब्रेन वॉश करून हा. रोजानं त्यांचे भांडणं, खूप अरे. भांडणं. हा मग रात्र बेरात्री इथं पुण्यातही आली, पुण्यातचे आहेत ते, पुण्यातही आली की रात्री बेरात्री 2-3 दिवस, 8 दिवसाकरता आली की नाही तू इकडेच राह, तुझ्या आईकडे जायचं नाही, इथं अरे. माझ्या आईला बहिणीला काम पुरते. हा. अरे ती म्हणे मी पण 8 दिवस वर्षातून एकच वेळ येते. 4 दिवस बरोबर. तुझ्याकडे राहीन, 4 दिवस माझ्या आई वडिलांकडे राहीन. मला अगदी इथं काही आहे. बरोबर. हो. हा, आणि त्यांना कामं पुरतात तर युके तर मलाही जॉब करून सगळे कामं करावं लागतात. तिथं तर काही बाई भेटत नाही. मलाही असं वाटते आराम घ्या. इथं बरोबर आहे तरी अगदी. सर्व इथं तरी सगळे कामाला बाया भेटतात. झालं तुमच्या आई वडिला, तुम्ही स्वयंपाकालाही बाईला आम्ही पैसे देते. बरोबर. त्याच्यापेक्षा अजून काय. तरी पण कशाचं काही रात्रीचे 1-1:30 वाजले की त्या लोकांनी काढून द्यातील घराच्या बाई. अय्या. मग हो, तसेच मग फोन करायचा मुलाला घराच्या त्यांनी. बाहेर. घराच्या बाहेर काढत होते हो डायरेक्ट. हो, नेहमी कसं असं जवळजवळ 7-8 वर्ष चाललं. ओ. त्रास झाल्यानंतर मग आम्ही तिच्याकडे गेलो. तिच्याकडे लहान मुलगा होता. तर ती म्हणे आई चालू सांभाळायला वगैरे गेली मी 6-7 महिने. मग हम्म. आम्हाला असं वाटलं होतं की आपली मुलगी जरा गरम स्वभावाची आहे, रागीट आहे. हा तर जसं समजावून सांगत होतो आम्ही वगैरे. हा पण हा तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे हे लोक इले प्रवृत्त करतात हा हा भांडणाने. म्हणजे अपमानास्पद वागणूक द्यायची, कोणासमोर तिचा अपमान करायचा हा हा. आणि जाणून बुजून त्रास द्यायचा. हेच पाहिजे, तेच पाहिजे, हेच कर. सर्व कामही तिथं युकेत म्हणजे पैसा किती कमाव, कामं स्वतःच करावं लागतात. तिथं हो, ते काही तर आहे. हां, हो. तिथं काही कामाला काहीच कोण मिळत नाही. मग मी बरोबर. ते पाहिलं. मग आम्ही त्याला समजावून सांगितलं की बाबा असं आहे, बायको आहे तुमची, असं आहे, तिच्याशी प्रेमानं वागायला पाहिजे, तिचा हो. आदर करायला पाहिजे. पत्नी बरोबर आहे आहे. तुमची, काही ते कोणी नाही. तिलाही मन आहे, भावना आहेत. हां, बरोबर. आम्ही हो. खूप समजावून सांगितलं. पण कसं तर काही होशी हो करायचं आणि झालं सारखंच. अय्या. मग पुण्याला आले. मग तुमच्या अनुभवातून मी हा असं एका माणसाने सांगितलं की बाबा माझं 11 वर्षापासून बायकोचं आणि असं झालेलं होतं, तिचा फोन हम्म. वगैरे नाही. तर मग मी प्रदीप दादाकडे गेलो वगैरे आणि दादांनी सेवा सांगितली. तर कोणत्या त्याच्यामुळे ते दादांनी? दिवशी प्रदीप दादांनी. हा हा हा. हां. मग त्याच्यातून ते दिवशी तिथं मठात असतानाच बायकोचा 11 वर्षापासून फोन नव्हता, पण तिचा ते दिवशी विषय झाला वगैरे हा हा आणि हा. त्याचं प्रकरण मिटलं.
अच्छा. मग आता मी ते तुमच्या चॅनल मधून ऐकलं. आता गड्या तुमचा पत्ता, फोन नंबर, हां, हा हां, हां. प्रदीप दादाचं कसं काय, हे काहीच म्हणजे त्यावेळेस मी स्वामी होम मध्ये म्हणजे हेही नव्हती झालेली जॉईन, काहीच हां, माहिती नव्हतं. असं हां. बोलता बोलता म्हणजे पाहता पाहता युट्यूब पाहता पाहता तुमचा तो अनुभव आणि ते मग असं करता अच्छा. करता पाहतच बसली. मग एक वेळेस तुमचं ते पूर्ण पत्ता, नंबर वगैरे म्हणजे तुमचा नंबर दिलेलाच असतो तुम्ही, हो, हो, हो. ते दिलं वगैरे. आणि मग म्हटलं आता हे प्रदीप दादाचं कोणाला विचारावं. मग तुम्हाला एक दोन वेळ फोन केला पण तो काही उचलला की नाही तुम्ही फोन. अच्छा. मग आमच्या इथे स्वामी समर्थाचा मठ आहे, तिथे त्या ताईकडे गेली होती मी. तिथे हं. हे केलं. मग त्यांनी मला सेवा सांगितली होती, मुलीचं सांगितलं होतं. हां, मग हां. तिला सांगितलं की हे सुनीता ताई आहे, त्यांच्या ह्याच्यातून अनुभव असा आलेला आहे. हां, आणि प्रदीप दादाचं त्यांनी सांगितलं होतं हे कुठं आहे, काय आहे असं वगैरे. मग हां, तिने हां. तुमचं हे सांगून दिलं. प्रदीप दादा नांदूर शिंगोटे, त्याचा तो पत्ता पण सर्व आला. मग हां, हां, आम्ही हां. मग मिळाला आम्हाला स्वामी कृपेने. म्हणजे असं पाहत अरे पाहत वाह! पाहत हां. बरोबर मार्ग दिसत गेला. मग बरोबर. आम्ही हां. प्रदीप दादाकडे गेलो, त्यांना सांगितलं खूप की असं असं झालं, की हां, असं हां. साहेब आणि मुलीला मुलगा आहे, डिवोर्स व्हायला नाही पाहिजे. हां, आणि हां. ते लोक खूपच त्रास देतात आणि ती खूप त्रस्त त्रस्त झालेली आहे. आता काय करा हं. काही समजत नाही. बाप तुम्हीच पहा, स्वामींना सांगा, विनंती करा आणि तिचा तेवढा संसार हां, सुरळीत होऊ द्या म्हणून वगैरे. तर मग ताई असं काही होणार नाही वगैरे. मग हां, हां. त्यांनी मला गुरुचरित्राचे 7 पारायण सांगितले. मी ते 7 पारायण केले. मुलीला म्हणे गणपतीची बापरे! सेवा करायला लावा. हो. हां. गणपतीची सेवा केली तर पहा, गणपतीची सेवा करत असताना कसं झालं, हं. म्हणजे घडला चमत्कार तो, की बाबा ती गणपतीची सेवा करत असताना तिला कसं एकाएकी असं वाटलं, की बाबा आपल्याला मुलगा आहे. मुलाकडे पाहून तिला खूपच, कारण ती हं. आपल्याला नवरा भेटेल, त्यालाही बायको भेटेल, पण मुलाला आई वडील भेटतील का? नाही. कसं हां. बोलणार? हो. मग त्याच्या तिला रात्रभर झोप नाही आली आणि तिच्या मनात एकदम म्हणजे सेवा चालूच होती. आणि रात्री ती 2 वाजता उठून त्याच्याजवळ, म्हणजे घराच्या बाहेर काही निघाली नव्हती. ती तो म्हणत होता, युकेतली गोष्ट, युकेत कुठे जाणार आहे, ती घराच्या बाहेर आई पुण्यात आली की गं! पुढची गोष्ट तर अजून भयानक आहे ताई. हं. मग ती गेली ते दिवशी रात्री त्याच्याजवळ 1:30 वाजता. म्हणे माझं चुकलं म्हणे वगैरे, पण अनिकसाठी म्हणे मी माफी मागते वगैरे. हं. हे झालं वगैरे, तसं ते झालं सेटलमेंट त्याचं थोडंसं. मग आम्ही हं. पुन्हा दादाच्या मठात गेलो, की दादा असं असं झालं, इथपर्यंत आलाय. पण हां. मग त्याने काय केलं, पुन्हा युकेमध्ये काही घरून हे झालं असेल तर पुन्हा युकेमध्ये त्याने घराच्या बाहेर तिला काढून दिलं. अय्या! नीट किती मूर्ख नीट माणूस. हो, नेट बंद केलं. तिचं वायफायचं, तिचं ऑफिस बंद झालं. अय्या! तिचे 2 जॉब होते. तिच्यात तिचा एक जॉब चालला गेला. एकच जॉब झाला. तितक्या रात्री तिने फोन केला, रडायला लागली. आता मी आई कसं करू? गं! आणि आपण इंडियात असतो तर आपण ताबडतोब गेलो असतो. बरोबर. तिथं काही आपण जाऊ शकत नव्हतो, व्हिसा आणि हे आणि ते. हं, मग शेवटी नाईलाजास्तव मग ती मैत्रिणी त्याकडे गेली आणि हं, त्याच्याकडे तिने 2 दिवस काम केलं. दुसऱ्या हं. दिवशी घरी आली. तिसऱ्या दिवशी घरी आल्यावरही पुन्हा त्यांनी तेच हे केलं. हां, आणि हां. त्यांनी मग ती पुन्हा मैत्रिणी वगैरेकडे गेली. त्या लोकांना म्हणे की हिला कशाला धक्के मारून घराच्या बाहेर काढा म्हणे, तुम्ही कशाला घरात येऊ दिलं म्हणे तिला, हां, हां. त्याच्या मित्राला वगैरे. मग त्याच्याशी त्याने भांडण केलं. मग तिचा पुन्हा फोन. हां. आणि आता म्हणजे मग तिचं तरी आम्ही चूप बसलो. मग तिच्या अण्णाला म्हणजे वडिलांना फोन केला. हां, त्यांनी की म्हणे पुण्यात तर मला म्हणे काढून दिलं, की तुम्ही अन्न काढत केव्हाच होता पुण्यात रात्रीच्या 1:30 वाजता. एक आई दिल्ली गं! सगळे लोक झोपल्यावर, म्हणजे कोणालाच माहिती नाही की काय झालं म्हणून असं. हां, मग तिच्या अण्णाला फोन केला की या म्हणे तुम्ही आता इंडियामध्ये, मला डिवोर्स पाहिजे म्हणे, मला तिच्यासोबत राहायचंच नाही. हां, पण हां. आता तिथं पुण्यात तर तुम्ही मारे येत होते म्हणे अरे आणि बापरे! तुम्ही जात होते, आता या म्हणे इंडियामध्ये, घेऊन जा तुमच्या पोरीला, मी घराच्या बाहेर अरे! काढलं. मग ओह! हो. आणि साहेब आमचे पोलीस इन्स्पेक्टर रिटायर झालेले आहेत आता. अच्छा. हां, हां. मग त्यांनी ऐकून घेतलं सर्व मुलीचे फोन रडणं. मग शेवटी आई गं! पर्यायच नव्हता काही. तिला घराच्या बाहेर काढल्यानंतर मित्र येईल असं म्हटल्यावर ते लोक भीत. मग आता मुलगी काय करणार त्यावेळेस बरोबर. विदेशामध्ये. मग तिच्या अण्णांनी सांगितलं की बेटा आता तू पोलीस जे होईल तो होईल, तू आता कंप्लेंट देऊन दे पोलीसमध्ये. हां, हां. कारण मग पर्यायच नव्हता ना, काहीच पर्याय उरला नव्हता शेवटचा तो. बरोबर, बरोबर. मग तिने तशीच कंप्लेंट केली. मग तिथं कडक कायदे आहेत. मग पोलीसवाले आले घरी वगैरे. मग हां, त्यांनी FIR नोंदवून वगैरे घेतली. हां. आणि म्हणे तुम्हाला म्हणे आम्ही संरक्षण, तुम्ही इथं काही राहू नका म्हणे. हं. तर संरक्षण जरुरी आहे, कारण हा माणूस मारेल गिरेल रात्री, तुमच्या जीवाला धोका आहे. मग हां, ती बरोबर. हो. हां. मग ती अशी बोलली. मग आता विदेशामध्ये ताबडतोब भाडे घर घेणं, हे घेणं, मुंबईच्या जातीला एकटीच्या हो. पगारावर हो. 1.5-2 लाख रुपये भाडं आहे जवळजवळ. 5 लाख या. रुपये रात्री तर काय पुरणार आहे? हो.
बरोबर. आणि शिवाय तिचं इतकं सामान आहे आणि तिची जॉब वेळ काहीच नाही. 8 वाजेपासून जॉब तर संध्याकाळी 6 पर्यंत ऑफिस हो चालू ना, राहत ह्या होतं. मुलांचे फार कठीण जॉब आहेत हो. इतकं की बस पण ते भगवंताची स्वामीची शक्तीच तिच्या बरोबर उभी होती. हां. म्हणून एवढा धीर, नाही तर कठीण झालं होतं ते खूप. पण काय सांगता, मग आमचे रडणेपणे रात्रभर ताई मी हो. रडत होती, झोपत नव्हती, काही नाही. रोज स्वामीला विनंती की देवा तुम्ही इतकी परीक्षा, इतक्या लोकांची, मी रोज तुमचे अनुभव ऐकत होती की कोणाला काही अनुभव, हो, मला का हो. बरं अनुभव येत नाही. ती बरं. माझी मुलगी नाही, मी तर निमित्त केलेलं आहे देवा तुम्ही, पण ती बरोबर. तुमचीच मुलगी आहे. सर्व जग तुमचं आहे तो, आणि मी माध्यम आहे तिची, पण खरी माऊली तुम्ही आहे, तिचाच सांभाळ हां. करा आणि तिच्या हां. सोबती आणि तिचा संसार सुरळीत होऊ द्या, कारण एक मुलगा आहे. बरोबर, मग बरोबर. असं तो असं किती करता करता वर्षाचा आहे? आता त्याला 7वं लागलं ताई. आई गं! त्याच्यावर किती वाईट परिणाम होत असेल, या माणसाला मग कळायला पाहिजे. मग नाही ताई, तरी पण त्याला कॉन्व्हेंटमध्ये शाळेत टाकलेलं होतं ना, हां. तर ते सर्व भांडणं त्याच्या मागे होत होते. म्हणजे तेवढं तो तरी शाळेत बरं आहे. येईपर्यंत पण तरी पण त्याला समजत होतं, खूप समजत होता. एक दिवस तर खूप रडला तो मुलगाही वगैरे. आई तो गं! त्याच्या मतानेच खूप रडत होता. बघा. त्याला काही सांगलं नाही, तरी पण ते भगवंतानं काय बुद्धी दिली की काय, हं. त्याचं त्याला माहिती. हं. मग आम्ही तिला सांगितलं की हे बघ सोनू, मग तिने काय केलं, सरकारी जे वकील म्हणते, आम्ही वकीलही देतो, तुम्हाला संरक्षण देतो. हे हां. बघ सोनू, आता त्यावेळेस आपण हे केलं पोलीस कंप्लेंट, तर हं. त्याला पर्याय नव्हता. हो. ते झाल्यानंतर दिवस तर तिने, म्हणजे आता मला, म्हणजे आम्ही आम्ही सर्वच कंटाळलेलो होतो. म्हणजे रोजचं झाल्यावर कोण हे करणार, इतका बरोबर आहे. त्रास खरं देणार कोण. मग आहे. दिवसची तिने नोटीस देऊन दिली किंवा मला दिवस पाहिजे म्हणून. पण मग अच्छा. आता हां. हां. मग डिव्होर्सची नोटीस दिल्यानंतर 6 महिन्यात ताई तिथून निकाल लागतो. हो, मग आता हो. मग आता काय करावं, 6 महिन्यातच निकाल लागणार आहे हं. आणि डिव्होर्स तर झाला नाही पाहिजे. आणि ताई 40 लाख रुपये वकिलाला भरावे लागले. किती? 40 लाख. बापरे, बापरे! हां. सुरुवातीलाच 20 लाख त्याला द्यावं लागले. नंतर दर तारखेला पैसे, म्हणजे ते तिथं महागाई पैसेच आहे ना. पण आई ती गं! जॉबवर होती ना, जवळजवळ 3-4 वर्षापासून. मग तिने 2-3 वर्षापासून पैसा, त्याचं असं वागणं वगैरे, तर पैसा देणं नाही. आधी पैसा खूप द्यायला तिने, तिचाही पगाराचा. हे मग हां. पैसा देणं बंद केला होता, तर थोडंसं बॅलन्स होतं हं. तिच्याजवळ. हां. मग आता विदेशात इतकं सामान नेणं, तिचं हे करणं, माणूस पाहणं, किती खर्च आला असता. बरोबर, बरोबर. आणि वेळही नाही, आणि एकटी बाईची जात काय करणार आहे. आणि खरं आहे. झाले मित्र वगैरे त्याचे, ते कोणीच मग मध्ये भाग घेत नव्हते की काही नाही बाबा, कशाला विनाकारण. हो, हो. ती इतकी खरं आहे. परीक्षा घेतल्या गेली त्यावेळेस की खूप. मग हां. शेवटी आम्ही सांगितले की हे बघ, हं. कंप्लीट केलेली आहे, तो काहीच करू शकत नाही आता. हां, तू हां. घराच्या बाहेर निघायचं नाही. जोपर्यंत हां. तुझा दिवसचा निकाल वगैरे लागत नाही, तुझा जो हक्क आहे तो बरोबर. भेटल्याशिवाय, त्याला प्रॉपर्टी देणंच भाग आहे, त्याला बरं. निम्मे सर्व देणंच भाग आहे, मुलाचंही देणंच भाग आहे. ज्यावेळेस बरोबर. तुला भेटेल त्यावेळेस तू घराच्या बाहेर निघ. हां. खरं आहे. असं मग तिने तसं राहिलं. मग आता ते कंप्लेंट वगैरे केल्यानंतर हं, ते हं. त्याचं, म्हणजे त्याला धाक होता की आता ही कोणाही वेळेस पोलिसला बोलवेल म्हणून. मग हां, ते हां, हां. बोलणं-गिलणं त्याचं म्हणजे बंद होतं. नुसतं राहत होते का घरात, मग तो त्याचं बाहेरून आणत होता आणि हे इथं करत होते वगैरे. हां, हां. झालं काही दिवसांनी, मग पुन्हा मी दादाच्या मठात गेली. पुन्हा हां, सांगितलं, पण दादांनी सांगितलं की बाबा तिला सेवा करायला असं तसं. आता हां. म्हटलं दादाला काय सांगा, तिची मानसिक स्थिती इतकी बिघडलेली आहे की ती म्हणे आता मला देवही नको, मी खूप करून थकली हं. देवाचंही वगैरे, आणि हं. काही देव नाही काही नाही, जे नशिबात असं मग तुला जे करायचं ते कर, मला काही सांगूही नको, आणि मग मला त्याच्यासोबतही राहायचं नाही. अशी हो. ती, मग मी दादाने सांगितलं की बाबा हं. असे पारायण वगैरे करा. पण मग मी काही असं म्हटलं नाही दादाने की बाबा ती करणार नाही काही. म्हटलं मला तुम्ही सेवा सांगा, मी कुठलीही सेवा करते. हां, म्हणे हां, हां. ताई, ताई तुम्ही ना खाल्लं तर तिचं पोट भरेल का? बरोबर. नाही, शक्यच नाही. शक्यच नाही. मग आता तिथं तर आपण ना, म्हणजे जास्त, आता माझी मुलगी आहे, काय परिस्थिती होती, आम्ही कसं राहतोय, किती रडतोय, काय आहे ते आमचं, आम्ही तिथं इतकं माहिती. सांगू खरं शकत आहे. नव्हतं. आणि खरं आहे. आपल्यालाच, म्हणजे आपल्यालाच जाणीव असते ते. आणि बरोबर. त्यांचंही बरोबर होतं. मग असं करता करता ताई, मग मी माझ्या मतानेच, म्हणजे मग किंजळी दादाकडे गेली होती. मग तिच्यात काय झालं, माझ्या पायाले म्हणजे अटॅक सारखं झालं, दोन्ही पाय माझे ढिले पडून गेले. हां, एक हां. पाय ढिला पडला. मग पुण्याला गेली, तिथं हं. ऑपरेशन झालं कमरेच्या मणक्याचं माझं, नस दबली म्हणत तर. हां, मग हां. नंतर मी केंजळे दादाकडे गेली, तर ऑपरेशन झालं की असं असं आहे. तर ते म्हणत की तुमच्या मुलीला कॉन्टॅक्ट करायला लावा माझ्याशी. हां, हां, पण हां. आता मुलगीची परिस्थिती ती म्हणजे बिलकुल नाही, त्याचं नावही घ्यायला तयार. तिला म्हणजे इतका त्रास, म्हणजे आम्हीच इतकं कंटाळलो होतो. आणि तिने हां. विदेशात कसे दिवस काढले आणि कसे नाही ते भगवंत जाणे.
बरोबर. हां, हां, हां. मग ती तर नावच कारण घ्यायली. हां आणि तुमचा हां. जीव कुठे तेच ना. हे अरे असेल बाबा राहील. असे 2 वर्ष असे गेले आमचे 2 आता बापरे! तिसरं वर्ष आहे पहा हे. हं, आणि मग ज्यावेळी दादांनाही सांगितलं तर मग आता दादांनी म्हटलं कॉन्टॅक्ट करायला तुम्ही तिला बोलायला तिचा प्रॉब्लेम आहे. हं, आता दादाला काय सांगा किती अशी म्हणते हं. वगैरे. मग दादांनी माझ्या पायाकरताही म्हटलं दादा असं झालं ऑपरेशन झालं आणि दुसरा पाय पण माझा ढिला पडला. मग हं, माझ्या पायाकरता सेवा दिली होती रामरक्षा स्तोत्र, तारक हं. मंत्र, स्वामी चरित्र पारायण हे जे ते ती सेवा त्यांनीच माझ्याकरताही दिली होती. मी म्हटलं जाऊ दे आता मी कोणालाच कसं काय सांगणार आहे कारण ही पोरगी अशी म्हणून राहिली कारण ती तिच्या ठिकाणावर बरोबर होती. हो, बरोबर. आपण हां. आणि मग मीच तिची सेवा म्हणजे सकाळी माझी करून घेतली आणि ती तिच्या नावानं करून घेतली होती हीच सेवा. हां, 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 हां. म्हणजे जयते बाबा केंद्राने केली आणि स्वामी तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहे आणि तुम्ही कुठं नाही आहे तिथं UK मध्ये आहे पण तुमचं असं एक ठिकाण नाही की तुम्ही तिथं नाही आहे म्हणून स्वामी. हां, तर हां, मी हां. मी इथं तिच्या नावानं अभिषेक वगैरे ते जे रामरक्षा स्तोत्र, तारक मंत्र, स्वामी चरित्र सारामृत, घोरकाष्टक म्हणजे चांगलं ते सर्व करत होती. त्या 3 अगरबत्त्या लावून वगैरे आणि इथूनच बापरे! भगवंता तुम्ही तिला विभूती द्या, तुम्ही तिला तिघाईली तीर्थ द्या हां, आणि त्याच्यात परिवर्तन होऊन तुमची सेवेत सहभागी करा त्यांना. हां, हां, हां. तुम्ही त्यांचा हात पकडा, तुम्ही त्यांच्या पाठीशी राहा. हं, कारण आम्ही तर इथं येत आहे. माऊली तुमचीच मुलगी आहे ती. पण हं. तिचा तुम्ही सांभाळ करा. आम्ही तर दूरच आहे आणि आम्ही काहीच करू शकत नाही. बरोबर. हां. स्वामी तुम्हीच आहे जे काही ते करणारे. हो, मग असं हो. करता करता रोज मग मी तुमचे मन अस्वस्थ व्हायचं. रोज तुमचे अनुभव ऐकत होती, रडत होती. एखाद्या वेळेस अशी आशा मग एखाद्या वेळेस असा प्रसंग येत होता की हं. नको इतकं करूनही देवाचा आपल्याला ना अनुभव लोकायला इतके अनुभव असं तसं. हां, मग हां. असं मन हे झाल्यानंतर उबगल्यानंतर पुन्हा एखादा तुमचा अनुभव असा यायचा की हं. मनात पुन्हा अजून नवीन विश्वास निर्माण व्हायचा की हां. नाही गड्या आपण सोडायचं नाही. हो, मग असं हो. करता करता एका अनुभवामध्ये एका बाईने सांगितलं तुम्हाला अनुभव सांगत होते की भगतताईंनी मला सेवा दिली ताई माझाही असं 5-7 वर्षाचा म्हणजे हं, पडलेला होता. माझा नवरा मध्ये फोनही करत नव्हता, तेही नव्हता. हं. मला वाटतं पण ताईंनी सेवा दिली तर एका म्हणजे एक पारायण झालं आणि दुसऱ्या पारायणामध्येच म्हणजे तो नवरा तिला घ्यायला आला. हां, 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 हां. असं तो अरे म्हटलं मग आता भगतताईचा तर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याजवळ भगतताईचा नंबर असा अनुभव ऐकता तुम्हाला हां. सांगता 2-3 जणीच्या तोंडातून भगतताई करते अनुभव ऐकला मी आणि तो एक वेळेस हां. स्वामीमधूनच मी नंबर पाहिला. अच्छा. भावनाताईचा नंबर पाहायला गेली भुसावळच्या. हां, हां, हां. तर तो नंबर तर भगतताईचा निघाला भगवंताची कृपा. आई गं! म्हटलं ताई हा भावनाताईचा नंबर आहे का? नाही म्हणे मी भगतताई आहे. त्यांनी लगेच श्री स्वामी समर्थ म्हटलं श्री स्वामी समर्थ ताई मला भावनाताईचा नंबर पाहिजे होता. म्हणे नाही ताई हा भगतताईचा आहे पण मी स्वामी सेवेकरीचा आहे. काय प्रॉब्लेम आहे का? काय आहे? काय सांगायचं? म्हटलं काय हं. नाही ताई असंच आहे म्हटलं मला त्या भावनाताईचा नंबर होता. नाही अच्छा. म्हणे हा भगतताईचा नंबर आहे. मग मी सहज ते दिवशी तो सेव्ह करून घेतला. अच्छा. माझ्या हां. मनात आलं की कोणीही वेळेस समजा हां, हां. आपल्याला काम पडलं. मग काय बरं. सांगता ताई 3 महिने एकसारखा मी भगतताईचा नंबर म्हटलं गड्या आता मग शेवटची आशा मला तिथं आली की त्याला भगवंताची इच्छा असं की खायचं कृपा. भगतताईच्या माध्यमातून आपल्या पोरीचं चांगलं व्हायचं असेल म्हणून आतापर्यंत बरोबर. हां, हां, हां. हां. आणि तिचे प्रारब्धाचे जे भोग आहे जे स्वामीची योजना आहे तुमच्या याच्यातून आहे ती किती खूप चांगली असते. आपल्यापेक्षा खूप करेक्ट. त्यांची योजना चांगली हां, असते. हां, हां, तर हां. स्वामी जे करतील ते हं. चांगलंच करतील. चांगलंच करतील. दिवस ओके. हो अगर ना हो. जे होईल बरोबर. ते स्वामीच्या इच्छेनं ते चांगलंच होईल. हो, हो. असं म्हणून मी केलं. मग मी तर भगतताईचा नंबर ते ऐकल्यानंतर भगतताईचा नंबर एकसारखा 3 महिने लावला ताई. अच्छा. रोज रोज दिवसभर बाई म्हणजे आता गं! आमचंही खूप हे झालेलं होतं ना. हो, तर हो. रोज दिवसभर तीच फोन लावायचं ना फोन एक वेळ बी ताईनं कधी उचलला नाही की काही नंतर मेसेजही इतके टाकले आणि शेवटी टाकले की हा भगतताईचा नंबर आहे का? प्लीज मला कळवा चुकीचा आहे का की काय आहे? हं. कशाचं काहीच नाही. मग शेवटी कंटाळून म्हटलं जाऊ द्या प्रारब्धात जे असेल ते आपली सेवा आपण जे मनाने करतोय ते चालू ठेवायची. हां, हां, हां. असं केलं आणि मग सहज संध्याकाळी 6 वाजता मी सेवेला बसत असते. दिवाबत्तीच्या वगैरे तिच्या हां, सेवेत आता हां. सकाळी माझी करत होती. हां, अन् हां. म्हटलं उठली आता म्हटलं गड्या अचानक म्हणजे हां. 2-3 महिन्यानंतर पुन्हा 8-10 दिवस जाऊ दिले असे 15 दिवस. आणि हां. मग म्हटलं त्या आज लावून पहा बरं फोन. हां. तो फोन लावता बरोबर त्यांनी फोन उचलला. अरे मग वाह! म्हटलं बाई श्री स्वामी समर्थ ताई हं. धन्यवाद. म्हटलं बाबा तुम्ही आज फोन उचलला. मी किती मोरासारखी की केव्हा फोन उचलता आणि केव्हा नाही त्याची कसं वाट पाहतो तशी वाट पाहून राहिली तुमच्या फोनची उचलायची. ताई म्हणे
ताई ज्यावेळेस स्वामीच्या मनात असते त्यावेळेसच होते म्हणे, खरंय, त्यावेळेसच तो फोन खरंय, यायला. कारण खरंय. त्यावेळेस तसं पाहिलं तर आज मी इतकी शिक्षिका आहे म्हणे, मलाही शाळेत जावं लागते, धावपळ. इतकी हो थकून गेली आणि हल्ली होती. खूप कामं आलेत हो ताई. कामं आलेत. हं, इतकी हं. थकून गेली होती म्हणे मी मिस्टरांना सांगितलं की "इथं आज कोणाचा येईल" आणि आज मी 4:30ला घरी आली म्हणे. 4:00-4:30ला लवकर आली जसे. तर अच्छा. बाबा म्हणे अर्धा पाऊण तास मला भेटतोय तर मी थोडीशी लेटते. तर मला फोनही आला कोणाचा तर काही सांगू नका आणि उचलू नका. आणि असं हं. म्हणून मी अंग टाकलं म्हणे, फोन खाली ठेवला आणि हां. तुमची रिंग वाजली. आई मग म्हटलं अरे नाही गड्या, हा स्वामीचा आदेश आहे आपल्याला. हा हां. फोन आपल्याला उचलावाच लागेल. हां, काय हां. म्हणताय, साधा फोन केला मी पण तो व्हिडिओ कॉल लागला. हां, 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 हां. ताई म्हणे तुम्ही व्हिडिओ कॉल केला. म्हटलं नाही ताई मी तर साधा नाही म्हणे, तुम्ही मला दिसून राहिलाय. म्हटलं अय्या! हो का ताई? हो ताई. ते दिवशी असं झालं. म्हटलं हो का ताई? मग मी पुन्हा पाहिलं, म्हटलं मी तर साधा होतो म्हणजे WhatsAppवरूनच केला पण तो साधाच होता. हां. म्हटलं बरं, पण मग म्हटलं आता आपलं मनही अस्थिर होतं त्यावेळेस, म्हटलं चुकून झालं येशील आपलं. हां, हां, असं हां. माझ्या मनाने. बरं ठीक आहे म्हटलं ताई, हं. बघा मी तुमचं असं असे वाट पाहून राहील. मग त्यांना हे मुलीचा प्रॉब्लेम सरळ सांगितला. ताई म्हटलं ताई हं. मुलगी सेवा करेल का? म्हटलं ताई आता तुम्ही मुलीची आई आहे, तुम्ही स्त्री आहे. स्त्रीची म्हणजे भावना जाणू शकतात. तिचं बरोबर. असं असं झालं, इतक्या वर्षापासून ती इतकी कंटाळलेली आहे, ती त्याचं नावही घेऊ देत नाही हां. आणि देवाचंही नाव घेत नाही. ती म्हणते काही नाही, देव नाही, काही नाही, काही नाही, सर्व करून पाहिलं, सेवाही केली, काही देव हे नाही, जे हां. माझ्या नशिबात असलं ते, मला काही त्याच्यासोबत राहायचं नाही. हं, तर हं, ताई हं. मला तुम्हाला जी सेवा सांगायची आणि तुमच्याजवळच मी हे सांगू शकते, दुसरं कोणाजवळ नाही सांगू शकत. हां. तर तुम्ही मला सेवा सांगा म्हटलं, कोणतीही सेवा मी हां. करायला तयार आहे. हां. मग त्यांना मी सांगितलं की माझं ताई कमरेचं असं असं मणक्याचं ऑपरेशन झालेलं आहे आणि मी जास्त वेळ अशी बसू शकत नाही, चालू हं. शकत नाही वगैरे, म्हणजे तशी हं. कंडिशन वगैरे सांगितली त्यांना. तर हां. ती म्हणे ठीक आहे म्हणे ताई, तुम्ही असं करा, हं. तुम्हाला सांगते मी सेवा. तर तुम्ही असं करा म्हणे, 3 दिवसाचं 1 पारायण. हं. असे तुम्ही 7 पारायण करा स्वामी चरित्र सारामृताचे. हां, हां. भगत आहे मी सांगितलं. आणि गणपतीची सेवा करा म्हणे 120 दिवसाची. हां, हां. ते मंगलमूर्ती विघ्नहरा. अच्छा. तर हां, हां. तर ते तुम्ही असं करा म्हणे, सोमवारी तुम्ही गणपतीच्या, मंगळवारची अंगारकी चतुर्थी आहे म्हणे. हां. सोमवारी तुम्ही गणपतीच्या मंदिरात जा, तिथं नारळ, फूल, खोबरं वगैरे ते सर्व, लाल सुपारी आणि गणपतीला सांगित की बाबा मला ही सेवा करायची आहे हां. आणि ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे हं, पार हं. पाडून घ्या आणि नंतर तुम्ही मठ असेल म्हणे स्वामी समर्थाचा, तर हां. तिथं का म्हणे. म्हटलं हो आहे. मग तिथं म्हणे एक नारळ, सुपारी ते स्वामींना सांगितली, बुवा संकल्प करा. ते संकल्पाचं सांगितलं त्यांनी हं. आणि सांगा की बुवा मुलीची ही सेवा करते, ही सेवा तुम्ही हं. स्वामी करून घ्या माझ्याकडून. हां, 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 हां. मग असं मी केलं ताई. आणि मग गेलो तर गणपतीचं मंदिर बंद. मग तसंच आम्ही स्वामी समर्थाच्या मठात गेलो. स्वामी समर्थाच्या मठात गेलो, तिथं ठेवलं. मग तिथं गणपतीचा फोटो होता. मग त्यांना आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला आतमध्ये जाऊ द्या. हां, हां, तर हां. मग ते नाही म्हणत आतमध्ये. हं. मग साहेब म्हणत की आता म्हटलं आपण अजून जाताना फिरून जाऊ हं. गणपतीच्या मंदिरात. पुन्हा हां, हां. फिरून गेलो गणपतीच्या मंदिरात, तरी मंदिर बंदच होतं. मग अरे! म्हटलं जाऊ द्या, आता उद्या मंगळवारचं आहे, भगवंत परीक्षा पाहतोय आपली. हो, जाऊ द्या, हो. जे भगवंताच्या मनात असेल इच्छेनुसारच होईल, आपल्या इच्छेनुसार काहीच होत नसते. बरोबर, बरोबर. असं म्हणून मी घरी आली आणि म्हटलं उद्याची मंगळवारची अंगारकी चतुर्थी आहे, मी गणपतीवर अभिषेक करते हं. आणि अथर्वशीष म्हणते गणपतीचं. हं, आणि हं. गणपतीला म्हणजे अभिषेक घातला, अथर्वशीष घेतलं आणि ते सर्व नारळ, खोबरं, जास्वंदाचं फूल, दुर्वा, सुपारी ते सर्व घरी ठेवलं हां, आणि गणपतीला सांगितलं की बाबा असं असं आहे आणि तुम्ही ही सेवा माझी निर्विघ्नपणे पार पडू द्या. हां. मुलीच्या जीवनातले सर्व संकट दूर होऊ द्या. हां, हां. आणि स्वामींना सांगितलं की स्वामी तुम्ही ही सेवा, ही ती माझी नाही मुलगी, मला हां, तुम्ही निमित्त केलेलं आहे, तुमची मुलगी आहे हां. आणि तिचं काय करायचं ते तुम्ही करा, कारण तुमचं जे आहे तेच बरोबर राहणार आहे, तुमच्या बरोबर. इच्छेनुसार करा. खरंय. पण अगदी. पण तिला कशी शक्ती द्या आणि तिचं मनोबल तुटू नका, तिच्या सोबत तुम्ही राहा. हां, हां, हां. हां, हीच माझी विनंती आहे म्हटलं. आणि जेही तिचे प्रारब्धाचे भोग असतील तर हं. ते तुम्ही लवकर भोगवून संपवा लवकर ते संपवा. भोग. हां, हां, हां. अशी विनंती केली आणि माझी ही सेवा तुम्ही करून घ्या. हां, ताई मग ती सेवा मी ते दिवसापासून, अंगारकीपासून ती सेवा सुरू केली हां. आणि 5 पारायण सांगले होते ताईंनी 15 दिवसात. हां, तुम्हाला हां. सांगते ताई, मंगळवारी म्हणजे 15 दिवसानं, पहिल्या मंगळवारी 8 दिवस आणि दुसऱ्या मंगळवारी 8 दिवस, पुढच्या हां, शेवटच्या हां. मंगळवारी हं. 5 पारायण माझे कंप्लीट झाले.
हो कंप्लीट हो. झाले आणि पुढच्याच मंगळवारी मुलीचा फोन आला आणि मग मध्ये मला मंगळवारी पारायण माझे कंप्लीट झाले आणि बुधवारी मला रात्री 3:32 स्वप्न पडलं हा. की मुलगी आणि जावई खूप छान बोलून राहिले वगैरे सर्व चांगलं. कुठं फिरायला गेले. तर आमची बाजूची बाई म्हणते की का हो यांचं तर दिवसवर आलं होतं ना म्हणते दिवसचं आणि हे एकत्र झाले वाटते. म्हटलं काय माहिती बाई पण दिसून तर आलं बोलून चालून वगैरे हा, झाले. झालेच तिले एकत्र हा, असं हा, म्हणत होतं. आणि मग मला इतका आनंद झाला. मी हा, तशीच उठली आणि पाहिलं आधी घड्याळामध्ये हा, किती वाजले म्हणून. हा, मग वाजले होते 3:32. ओ. मंगळवारी माझं बरोबर 5 पारायण झाले आणि रात्री बुधवारी म्हटलं स्वामी बघा हे तुमच्या कृपेनं स्वप्न पडलं आणि ते सत्य करणं न करणं हे तुमच्या हातात आहे आता. हम्म. खरे जर असते तरच मग मी माझं हे झालं तर मी लगेच अनुभव शेअर करील म्हटलं. हा, 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 हं, हा, हा. असं म्हटलं आणि काय सांगता ताई पुढच्या मंगळवारीच म्हणजे मग तेव्हापासून त्याचं प्रोसिजर सुरू झालं. मग हम्म. मग तोच आपणहून आला वगैरे तिच्याकडे. मग अरे. ते नामदेव शास्त्री आहे एक महंत चांगले भगवानगडवरचे. हा, हा. मग त्याच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न चालू केले होते. पण ते कसं दोघंही नोकरीवर दोघंही पैसा कमवत होते आणि घरचं म्हणजे तिला भयानक त्रास दिला त्यांनी. खूप त्रास दिला. अरे. हम्म. पण ते भगवंतानं दिली बुद्धी त्यालाही नंतर. आधी ही गेली होती ऍडजस्टमेंट केलं पण मग नंतर त्यांनी झालं ते जण घरी आल्यावर पुन्हा त्यांचे तेच तमाशे सुरू झाले. अरे. अरे. तर काय सांगतात ताई एअरपोर्टवर गेले ना तर 4 बॅगा तिच्याजवळ तो मुलगा आणि ते इथं दोघांचं एकाच दिवशी रिटर्न होतं पण ते भांडणं झाले. मग तो त्याची बॅग घेऊन चालला गेला आणि एवढ्या 22 किलोच्या बॅगा ताई बाई पोरीनं तो गं. पोरग्या किती मला नाही काही नाही कठोर तुझं माणूस भेटतंय. ना. हो इतका म्हणजे इतकं तिने सांगितलं इतकं रडायला पोरगी अशी रडत डोळ्यातून नुसते असं एकटीच. आणि आमच्या पोरानं मग तिला बॉम्बेपर्यंत घेऊन गेला एअरपोर्टले पण आतमध्ये येऊ देत नाही ना ते नंतर. नाही. हो. आपल्यालाच करावं लागते. तर पोरगी इतकी रडली म्हणे आई काहीच नाही म्हणे. असा पाहत होता पण असंही गोडसबी दाखवली की काही नाही. ती पोरग्या तिथूनही सर्व सामान उतरलं. तो हम्म. त्याची कॅप करून चालला गेला. आणि तिनं ते लेकराले आणि ते इतकं सामान आणि कॅप करून ती आली. सांगा काय कंडिशन काय परिस्थिती असेल तिच्या मनाची. आई गं. तरी पण बेशरमासारखी घरामध्ये गेलीच कारण की नाईलाज होता ना त्यावेळेस. बरोबर. नाही इलाज खरंय. मग आम्हालाही खूप म्हणजे मग आमचे एका डोळ्याला 2-2 झालं रात्रभर झोप नाही. मग देवाला तीच रोज विनंती करायची. भगतताईने ते सांगितलं आणि मग मंगळवारी म्हणजे ते दिवस म्हणजे झालंय माझे ते 5 पारायण आणि त्याचं ते प्रोसिजर बोलायचं चालायचं वगैरे सुरू झालं. स्वामीची कृपा दिली बुद्धी स्वामींनी. आणि मग तिने म्हणे की बाबा मला आता म्हणे तो म्हणे केस मागे घे म्हणे. मी केस मागे घेत नाही सध्या मी थांबवून ठेवते. हा, 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 हा. कारण माझे 40 लाख रुपये गेले म्हणे केसमध्ये. म्हणे मी नुसतं शब्दावर आता तुमच्यावर विश्वास राहिलेला नाही. पहिलं आपण सेटलमेंट केलं. तोंडी काय केलं म्हणे पुन्हा तेच आणलं. बरोबर. हा. बाबा तेच मागचं ते पुढे पूर्ण झालं म्हणे. हो हो. तेच 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 ते रडगाळ तेच चक्र सुरू झालं. तुम्हाला म्हणे माझ्या नावावर मला सिक्युरिटी काही ना काही पाहिजे. मी भरोसा बरोबर. ठेवू शकत नाही. त्यावेळेसच मी केस मागे घेते. हा, हा. मग त्यांचे ते नामदेव शास्त्री आहेत पंढरपूरचे भगवानगडावरचे त्यांना वगैरे फोन केला. मग त्यांनी भगवंताचे स्वामी त्यांच्याच मुखात म्हणजे माध्यम कोण आले स्वतःच देव थोडी करतो माध्यम तो बनवताच ना कोण आले ना कोण आले. हो मग हो. त्यांच्या मुखातून स्वामी बोलले की नाही म्हणे तू म्हणे काही जे म्हटलं तिने ते देऊन टाक म्हणे आणि केस मागे घेऊन ये. मग त्यांनी सांगितल्यावर तो तयार झाला. ती म्हणे मला प्रॉपर्टीमध्ये मला 70% माझी भागीदारी पाहिजे म्हणे. कारण मुलगा आहे मी आहे. मला घराच्या बाहेर म्हणजे असं म्हणायला नको की निघायला की नेहमी हलकं निघ माझ्या घरातून. मलाही काही ना काही आहे ना आणि मी तोंडी भरोसा ठेवत नाही म्हणे तुझ्यावर. तू चाल म्हणे आपल्या शियेकडे आणि त्याच्याकडून संपूर्ण लिहून दे आणि मग ते 40 लाख रुपये आहे ते 40 लाख रुपये तुम्हाला जमा करून दे. कोर्टाला लागलेले. तो तेही तयार झाला. मग त्यांनी ते 10 लाख रुपये दिले तिच्या अकाउंटमध्ये आणि ते त्यांनी लिहूनही दिलं आणि मग बरोबर मंगळवारी गुढीपाडव्याच्या 3 दिवस आधी मुलीचा फोन आला 3-4 दिवस आधी. अरे आई असं झालं. काय सांगू तुम्हाला इतका आनंद झाला की खूपच स्वामीचे कोटी कोटी प्रणाम. म्हटलं स्वामी धन्यवाद तुम्हाला. म्हटलं खरंच तुमची योजना खूप चांगली आहे. मग मी भगतताईला लगेच फोन केला. अजून सेवा चालू त्यावेळेवर माझी गणपतीची.
हा 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 हा. 121 दिवसाची म्हणजे आता समजा महिना झाला मला या मंगळवारी आज बरोबर महिना झाला अरे वा. भगतताईची बोलून आणि ती सेवा करून. 15 दिवस ते हा. पारायण झाले आणि 15 दिवस आता मागच्या मंगळवारी तिचा फोन आला आणि या मंगळवारी बरोबर 8 दिवस झाले समजा. अरे वा. तर मग भगतताईला सांगितलं, ताई असं असं झालं, खरंच तुमच्या मुखातून स्वामी बोलले. तर ताई भगतताईंनी मला सांगितलं होतं की ताई तुमच्या मंदिरात जी स्वामीची मूर्ती आहे ना म्हणे. म्हटलं हो. तर हा ती ते तुम्ही मध्यभागी ठेवा म्हणे बरोबर. हा म्हटलं ताई बरोबर आहे. हा म्हटलं ताई मी मध्यभागीच म्हणजे मध्यातच ठेवलेली आहे. म्हटलं इकडून स्वामी समर्थाचा फोटो आहे आणि लक्ष्मीची विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर स्वामीचा फोटो स्वामीची मूर्ती आहे आणि त्याच्यानंतर रेणुका माता आहे आणि दुर्गा देवी आहे. म्हटलं नाही म्हणे ताई ते आहे मधात म्हणजे मला असं वाटलं की देवाची मधात ठेवा देवाच्या म्हणजे आजूबाजूचं. हा नाही हा. म्हणे ती तुम्ही बरोबर अंतर मोजा आणि बरोबर ती बरोबर मध्यावर आहे मूर्ती. मग मी म्हटलं ताई मध्यावरच आहे पण ती म्हटलं मग मला संशय आला. म्हटलं जाऊ दे आता संध्याकाळी आपण काही देव उचलायचे नाही. मग मी दुसऱ्या दिवशी ते अंतर मोजलं ताई तर 4 बोट फक्त मूर्ती बाजूनं सरकलेली होती थोडीशी म्हणजे मध्याच्या. हो म्हटलं पहा ताई किती. बघा. हो तिथून म्हणजे ते स्वामींनी स्वतः त्याच्या मुखातून स्वामीच बोलले. ते म्हणताय मी बोलले स्वतः खरंय. काहीच सांगत नाही. स्वामी जसे आदेश देतात नाही तर मी फोनच उचलत नव्हती म्हणे आजही. हो पण हो. स्वामींनी बुद्धी दिली आणि म्हटलं तुमच्याच मुखातून मुलीचं कल्याण व्हायचं अशी म्हटलं स्वामीला करायचं असं. खरंय खरंय. म्हणून नाही तर मी आज दादाकडे गेली. दादामुळे अनुभव झाला पण काम कसं म्हटलं असं मध्यंतरी लटकत जाय. धड पुढे बी जायना धड इकडे बी जायना हा. असं झालं होतं. आणि मग मी तशी ती मूर्ती बरोबर मध्यभागी ठेवली आणि भगतताईला लगेच फोन केला की ताई असं झालं. मग त्यामुळे ताई तुम्ही असं करा म्हणे आता. खूप छान झालं म्हणे आणि बाळाला म्हणा की वेळ जरी नाही भेटला तरी तू सकाळी संध्याकाळी तुला जसा वेळ भेटेल तसं फक्त स्वामी समर्थ जेव्हाही आठवण आली तसं याला नाही काही तू झोपताना आणि उठताना सकाळी स्वामी समर्थ म्हणायला लागला. म्हटलं ताई मी तेच सांगते ती करीन तशी खूप धार्मिक आहे म्हटलं ती. आणि ताई आम्ही म्हणजे सर्व गजाननाचे भक्त आहे पूर्ण बिलकुल. अच्छा. प्रगतीचा कार्यक्रम वगैरे पण मग हे तुमचं ऐकून तर असं आणि मग हे मुलीचं असं झालं आणि ते तुमचे अनुभव ऐकले आणि मुलीचं असं झालं आणि त्याच्यामुळे मग आम्ही या स्वामी सेवेत आली मी 2 वर्षापासून. हो बघा. असं झालं म्हणजे भगवंताने अशी गजाननाचा आदेश म्हणा की गजाननालाच ते करायचं होतं की तुमचं स्वामीकडे तुमचं कार्य आहे आता ते स्वामीकडूनच होईल. हो खरं. असं म्हणून मग आम्ही ते सेवेत आलो आणि असं झालं. मग त्यांनी सांगितलं भगतताईंनी की सुनीताताईला फोन करा. ताई तुम्हाला 4 दिवसापासून कंटिन्यू फोन करून राहिली होती. मग फोन काही उचलायचा व्यस्त. मग मेसेजही टाकलेले आहेत मी तुम्हाला 2-3 मेसेजही टाकले. मग आज सकाळी भगतताईचा मी बरोबर सेवा करूनच राहिली. गणपतीची सेवा संपली माझी भगतताईचा फोन आला की ताई मी सुनीताताईला फोन केला. त्या बाहेर गावी गेलेल्या होत्या आणि प्रगट दिनाचा कार्यक्रम होता काल स्वामीचा त्याच्यामुळे थोडी गडबड धावपळ त्याच्यामुळे ते काही फोन उचलू शकल्या नाही. तर आज तुम्ही फोन करा. मी त्यांना सांगितलं आज ते तुमचा फोन उचलणार आहे. मग मला म्हटलं ताई बघा स्वामीचा किती मला इतका आनंद झाला. मला म्हटलं मी तेच वाट पाहत होती की मी ताईला अनुभव शेअर करते आणि सांगायचं तात्पर्य जे कोणी अनुभव ऐकतील त्यांनी की बाबा तुम्ही विश्वास धरू देऊ नका. शेवटी वेळ अशी येते परीक्षेची की शेवटी आपल्याला असं वाटतं की नको काही देव नाही काही नाही. तर तीच आपली खरी परीक्षेची वेळ असते. म्हणून किती कठीण आलं तरी आपला विश्वासाने तडा जाऊ द्यायचा नाही आणि स्वामीवर श्रद्धा ठेवायची म्हणजे बरोबर होते. आणि जे स्वामी करतील ते आपल्यापेक्षा किती पटीनं चांगलं असते. कसं बोलल्या तुम्ही. आपल्यापेक्षा किती पटीनं त्यांची योजना चांगली असते. आणि ते लेकरं आपली माऊली आहे. माऊली कधीच लेकरांचं नुकसान करत नाही. आणि मी देवाला हेही म्हटलं स्वामीला की तुम्ही जी शिक्षा दिली ना ती योग्य दिली. त्याच्याबद्दल आमचं काहीच नाही कारण शिक्षा देणंही हे जरुरी आहे. हो. त्यामुळेच ते दोघंही टाळ्यावर आले. किती छान ताई. हो ताई तर असं ताई धन्यवाद मग तुम्हाला. विचार करते ताई. हो श्री स्वामी समर्थ ताई. हो ठीक आहे ठेवू मग. ठेवा ताई. श्री स्वामी.